शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। कालच्या मंत्रांमधून आपण ज्ञान आणि भक्तीचा समन्वय माझ्या जीवनामध्ये मला कसा आणायचा आहे या अनुषंगाने आपण बघितलेला आहे. ज्ञान घेतल्यानंतरही त्या ज्ञानामध्ये प्रेमाचा म्हणजेच भक्तीचा भाव असावा लागतो, श्रद्धा असावी लागते. तेव्हाच त्या ज्ञानाला अनुलक्षून मी पुढे जाऊ शकतो. जर मी तसं केलं नाही तर त्या ज्ञानाला एक प्रकारानं कर्मठपणाची भूमिका येते. हे असं सांगितलं, मी तसं केलं, या पलीकडे त्याचा काही भाव निर्माण होत नाही. आणि केवळ भक्ती करत असताना तुमचं ज्ञानाचा भाग किंवा अधिष्ठान ज्याला म्हणावं ते तिथे आहे. मी कोणाची भक्ती करतो? रामाची करतो, कृष्णाची करतो, देवीची करतो, महादेवाची करतो. म्हणजे मी कोणाची जी भक्ती करतो आहे त्याचं ज्ञान मला पहिल्यांदा असतं, म्हणून ती भक्ती किंवा ती उपासना त्या ठिकाणी येते. आणि त्या भक्तीमध्ये प्रेमाचा भाव जेवढा येतो तेवढंच त्याच्यामधली आत्मीयता वाढत जाते, अटॅचमेंट वाढत जाते. आणि मग आम्हाला त्या उपासनेमधला आनंदाचा भाव येतो. म्हणून परमतत्वाला मी माझ्यामध्येही अनुभवतो, इतरांमध्येही अनुभवतो. आणि ते अनुभवत असताना, ते ज्ञान घेत असताना एक प्रेमाचा भाव माझ्यामध्ये मी तयार करतो. हा विचार आत्तापर्यंतच्या मंत्रांमधून आपल्या समोर आला. आणि याची परमोच्च बिंदू ज्याला म्हणता येईल, पायरी ज्याला म्हणता येईल, ती आपल्याला 15, 16 आणि 17 या 3 मंत्रांमध्ये येते. की मी ते परमतत्व किती त्याच्या जवळ जाऊन पोचलेलो आहे, किती मी त्याला अनुभवतो आहे, हा भाव 3 मंत्रांमध्ये येतो. आणि शेवटचा मंत्र हा प्रार्थनेचा मंत्र आहे, ज्याच्यामध्ये भगवंतालाच शेवटी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. म्हणून हा 15वा मंत्र, हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्वं पूषन्न पावृणु सत्यधर्माय दृष्टये. हिरण्मयेन पात्रेण, सुवर्ण आच्छादनानं, सत्यस्य मुखम अपि हितं, म्हणजे सत्याचं मुख हे झाकलेलं आहे. म्हणून तत्वं पूषन्न प्रावृणु, हे पूषण म्हणजे सूर्यदेव, हे सूर्यदेवा सत्यधर्माय दृष्टये, त्या सत्यधर्माचं आचरण करणारा जो मी आहे त्याच्यासाठी हे आवरण तू दूर कर. म्हणजे इथे भगवंताला मला जे बघायचं आहे, परमात्म तत्व जे अनुभवायचं आहे, तिथे माझी दृष्टी निराळी आहे. ज्या सहजतेनं ही वस्तू मी बघू शकतो आहे, इतक्या सहजतेनं याच डोळ्यांनी मला परमात्म तत्व अनुभवता येणार नाही. रोज कृष्णाबरोबर अर्जुन वावरत होता, तरी सुद्धा विश्वरूप दर्शन दाखवायला सुरुवात केल्यानंतर अर्जुनाला म्हणावं लागलं, मला ते आत्ता दिसत नाही किंवा मी पाहू शकत नाही. तेव्हा दिव्यम ददामी ते चक्षु, ती दिव्य दृष्टी अर्जुनाला प्राप्त झाली, म्हणून त्याला ते अनुभवता आलं. म्हणून भगवंताला बघताना, परमात्म्याला अनुभवताना आम्हाला आमच्या अंतरंगामधल्या दृष्टीचा विचार करावा लागतो. सामान्य डोळ्यांनी त्याला अनुभवणं अवघड आहे. म्हणून इथे सूर्याला प्रार्थना केलेली आहे. वेदकालीन परंपरेमध्ये सूर्य आणि अग्नी हे पहिल्यांदा माणसाला अनुभवता आले. कारण सूर्य त्याला समोर दिसतोय, सकाळी उगवताना तो त्याला पाहतो आहे. आणि अग्नीच्या द्वारा तो त्याचे नित्याचे व्यवहार करतोय, अन्नपदार्थांचे. म्हणून सूर्य आणि अग्नी या 2 देवता वैदिक कालखंडापासून सुरुवातीला विचारामध्ये घेतल्या गेल्या. त्याच्यातून पुढे विकास होत पंचमहाभूतांचा विचार आला.
आणि मग बाकीच्या देवतांचा विचार आपल्याकडे आला. म्हणून इथे सूर्याला एक प्रकारानं त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि ती प्रार्थना कोणती आहे तर हिरण्यमयेन पात्रेण, आमच्या समोर असलेलं हे जे सुवर्णाचं पात्र आहे ते सुवर्णाचं पात्र आत्ता वस्त्रांनी झाकलेलं आहे. त्यामुळं या पात्रामध्ये आत काय आहे ते मला दिसत नाही, मला ते कळत नाही. आतमध्ये सत्यतत्वाचं अस्तित्व आहे. सुवर्ण म्हणजे चकाकी. जिथे चकाकी येते तिथे माणूस आकर्षित होतो. या दृश्य विश्वामध्ये अनेकविध अनुभवाचे उपभोगाचे विषय आमच्या समोर आहेत की त्याच्यानं आम्ही मोहित होतो. आमचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाचही विषयांच्या द्वारा आमची ज्ञानेंद्रिय ज्ञानाला स्वीकारतात, ते ग्रहण करतात. म्हणून आम्ही या दृश्यामधल्या अनेक वस्तूंनी मोहित होतो. आणि त्या मोहित झाल्यामुळं मूळ तत्व काय आहे याच्यापासून आम्ही बाजूला जातो. आम्हाला हेच सुखाचं वाटायला लागतं. आमच्या जवळ असलेल्या सुखापासून आम्ही एक प्रकारानं बाजूला जातो किंवा आम्हाला ते कळत नाही. मग ह्याच्यावरचं असलेलं आवरण कोणतं आहे? मायेचं आवरण. म्हणून ही जी माया आहे की जिनं मला आत्ता मोहित केलेलं आहे ते मायेचं आवरण दूर करणं म्हणजेच माझ्यातल्या मीपणाला, माझ्यातल्या अहंभावाला मी दूर करणं आहे. म्हणून जोपर्यंत मला सत्यतत्वाची दृष्टी अनुभवता येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं मी माझा आनंद अनुभवू शकत नाही. ती दृष्टी मला प्राप्त व्हावी आणि त्याचबरोबर त्या सत्याला मला बघता यावं यासाठी इथे आपल्यामधल्या अहंभावाचाही भाव कसा मला बाजूला करता येईल हा विचार ऋषींनी दिलेला आहे. सुरुवातीच्या व्याख्यानामध्ये अभ्यासामध्ये आपण पाहिलेलं होतं की शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेमधला हा उपनिषदाचा भाग आहे. या उपनिषदाच्या दोन शाखा आहेत. एक कण्व शाखा आणि दुसरी माध्यान्दिन शाखा. कण्व शाखेनं या उपनिषदाच्या अनुषंगानं पूर्ण 18 मंत्रांचा विचार केलेला आहे आणि माध्यान्दिन शाखा मात्र हा शेवटचा 15वा मंत्र विचारामध्ये घेते. पुढच्या मंत्रांचा ती विचार करत नाही. म्हणून जिथे माझा प्रारंभ आहे ईशावास्य इदम सर्वम, मग ते जे सर्वम आहे ते सर्वम मला बघायचं आहे. त्याला इथे त्यांनी सत्यस्यापि हितम मुखम, त्याला त्यांनी इथे सत्य म्हटलं. म्हणून मला सत्याचं दर्शन होणं, सत्यतत्वाचा भाव येणं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि ते सत्यतत्व म्हणजेच परमतत्व आहे. त्याची अनुभूती ही मला घ्यायची आहे. मग ज्याची मला अनुभूती घ्यायची आहे त्या वस्तूपर्यंत मला जायचं आहे. जोपर्यंत हे वरचं वस्त्र बाजूला होत नाही तोपर्यंत आतला पदार्थ मला दिसणार नाही. तसं परमतत्वापर्यंत मी जाऊ शकत नाही किंवा पोचत नाही तोपर्यंत त्याची अनुभूती मला येणार नाही. म्हणून इथे सूर्याला त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि सूर्याचं एक नाव पूषण आहे. म्हणून तत्वम पूषण प्रावृण. पूषणचा अर्थ आहे पालन करता, सांभाळ करता, धारण करता. सूर्य आम्हाला ह्या गुणांनी पूर्णपणानं धारण करतो. सूर्य विश्वाचं केंद्र आहे आणि ते विश्वाचं केंद्र असताना त्याच्यामध्ये अविचल आणि अक्रिय अशा स्वरूपाची त्याची भूमिका आहे. तो आहे तिथेच आहे. आम्हाला वाटतं आहे आमच्या भ्रमणामुळे की तो पूर्वेपासून पश्चिमेकडे येतो आणि अस्तंगत होतो. तो आहे त्याच ठिकाणी आहे. तिथून त्याचे प्रकाश किरण वारंवार प्रक्षेपित होत राहतात. त्यातून या संपूर्ण विश्वाचं धारण होतं. म्हणून शंकराचार्यांनीही एक विचार असा दिलेला आहे
की ह्या सत्यधर्माच्या दृष्टीनं, ह्या सूर्याच्या पूषणच्या कृपेनं मरणासन्न अवस्थेतही आपल्याला त्याचं स्मरण राहावं, हा भाव शेवटी ऋषींनी आमच्या समोर ठेवलेला आहे. केवळ मी आत्ता मला ताकद आहे, डोळे व्यवस्थित आहेत, शरीर माझं व्यवस्थित आहे म्हणून मी हे अभ्यास करतो, वाचतो, समजून घेतो आणि मग मी पुन्हा ते बाजूला ठेवतो असं नाही. एकदा हे आत्मसात झाल्यानंतर, समजल्यानंतर शेवटपर्यंत ह्या चिंतनामध्ये मी राहावं, ही भूमिका, ह्या सूर्य जसा अखंड अस्तित्वामध्ये आहे तसं हे स्मरण माझ्यातही अखंड असावं, ही भावना या ठिकाणी. आणि त्यासाठी ध्यान अवस्थेला अधोलक्षण असलेला हा अंतिम भाव आहे. म्हणून शुद्ध चैतन्य जाणताना सूर्याच्या प्रकाशानं जसे आपण दिपून जातो, तशाच रीतीनं ह्या आत्मतत्वाच्या अनुषंगानं आपण दिपून जातो. आम्हाला काही वेळेला ते आत्मध्यानामध्ये येणारा तो प्रकाश, ती अनुभूती सहन होतेच असं नाही. काही वेळेला आम्हाला त्याचा प्रकाश सहन होत नाही. म्हणून जी माझी मनबुद्धी आत्ताला दृश्यामध्ये आहे, त्याच दृश्यामधून हे माझ्या समोर नामरूपाचं अचेतन जग त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यातून मला माझ्या सत्यतत्वाचा भाव अनुभवता येत नाही. म्हणून ह्या दृश्याला बाजूला करत अदृश्याला बघण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यासाठी ह्या दृश्यावरचं असलेलं जे मायेचं आवरण आहे, अहंकाराचं आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे, ते मला दूर करायचं. शेवटी माझं ध्येय काय आहे? सत्यतत्व अनुभवणं, ते प्राप्त करणं. मग सत्यतत्वाकडे जातानाचा माझा मार्ग आहे, तोही सत्याशीच निगडीत असतो. मार्ग मला, ध्येय माझं सत्याचं आहे, पण मी असत्याचं वर्तन करत असेल, मी सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून ध्येय ही सत्यतत्व आहे, त्याच्याकडे जाणारा विचार किंवा मार्गही सत्याशीच निगडीत आहे. म्हणून त्या भागवताचं प्रारंभ आणि भागवतामधला शेवटचा श्लोक, ह्या दोघांमध्येही व्यासांनी एक सूत्र दिलं, सत्यम परम धीमहि. आम्ही त्या सत्याची उपासना करतो. म्हणताना आम्ही म्हणतो भागवत म्हणजे कृष्ण कथा आहे, कृष्ण चिंतन आहे, अनेक बाकीच्या देवाच्या अवतारांच्या कथा आहे. पण व्यासांचं तत्व तिथे आहे की सत्यम परम धीमहि. जीवनामध्ये मी सत्यतत्वाच्या अनुषंगानं राहायचं आहे, सत्यतत्वाच्या अनुषंगानं चालायचं आहे आणि त्या सत्यतत्वाला, परमतत्वाला प्राप्त करूनच घ्यायचं आहे, ही भावना त्या ठिकाणी. म्हणून सत्याच्या आचरणानं काय होतं? माझा धर्मही सत्याशी निगडीत होतो. धर्माचे दोन भाग आहेत, एक स्वभावाशी निगडीत आणि एक कर्माशी, कर्तव्याशी निगडीत. म्हणून धर्म स्वभावाच्या अनुषंगानं जाताना तो तुमच्यामध्ये वृत्ती प्रवृत्तीचा भाग देतो. तिथे त्रिगुणात्मक प्रकृती येते. जी प्रकारची वृत्ती तुमच्यामध्ये आत्ता आहे, त्या वृत्तीला अनुसरून तुम्ही राहता. स्वाध्याय करायचा आहे, तुमच्यातला सत्वगुणातली वृत्ती कार्यरत राहते. प्रपंच कर्म करायचं आहे, तुमच्यामधली राजस वृत्ती कार्यरत राहते. म्हणून गुणांच्या अनुषंगानं तुमची वृत्ती आणि त्या वृत्तीला अनुलक्षण प्रवृत्ती व्यक्त होते. हा धर्माचा एक भाग. आणि धर्माचा दुसरा भाग कर्माशी, कर्तव्याशी निगडीत होतो, त्याला स्वधर्म म्हटलेला. माझं कर्तव्य काय आहे, माझा धर्म काय आहे, हा विचार म्हणजे माझ्या आंतरिकतेशी, अंतरंगाशी निगडीत असलेला विचार आहे. आणि या सगळ्याला स्व ज्या वेळेला आपण लावतो, तेव्हा तिथे आत्म्याचं स्वरूप येतं. म्हणून स्वधर्म, स्वभाव, स्वकर्तव्य ह्या भूमिका सत्याला, आत्म्याला अनुलक्षून येतात. आणि त्या आत्म्याला अनुलक्षून येत असल्या कारणानं सत्यवक्तेपणा किंवा सत्यम
म्हणजेच आपल्यामधल्या आंतरिक बौद्धिक जगतावरती आपण निर्माण केलेलं, तयार केलेलं एक प्रकारचं संयमन आहे. मला त्या आत्मतत्वाला जाणत असताना अन्य त्याला प्रतिरोध करणाऱ्या, विरोध करणाऱ्या ज्या ज्या गोष्टी येतात त्यांना मी कटाक्षानं बाजूला करेन. हा बौद्धिक जगतावरचा संयमनाचा भाग सत्यतत्वाच्या अनुषंगानं जाताना येतो. म्हणून आजची आपली परिस्थिती कशी आहे? मी दृश्यामधून एखादा अनुभव घेतो. तो अनुभव घेतल्यानंतर मनामध्ये त्याच्या अनुषंगानं काही एक परिपक्वता येते, भावना येते आणि बुद्धीच्या द्वारा मी त्याचा सकल्यानं, विवेकानं विचार करतो. तेव्हा कुठेतरी एका निश्चित निर्णयाप्रत, निष्कर्षाप्रत आपण येतो. आत्ताचंच आपलं वातावरण बघा. दृश्याच्या अनुभवामध्ये आज आपण प्रत्येक जण काय म्हणतोय? अरे खूप टेम्परेचर झालं, खूप गरम व्हायला लागलं. पण हे गरम का होतं आहे याचा विचार आम्ही ज्या वेळेला करतो त्यावेळेला आमच्या समोरील निसर्गाचा विचार येईल की आमची वृक्षतोड कमी होत गेली, ती वाढली. म्हणजे वृक्ष संवर्धन आम्ही कमी केलं आणि दुसऱ्या बाजूला कारखान्यांची निर्मिती असेल, सिमेंटच्या इमारतींची निर्मिती असेल, वातावरणामधल्या बदलाला, त्यातल्यामधल्या शीतलतेला आम्हीच एक प्रकारानं प्रतिरोध निर्माण केला. हे ज्या वेळेला माझ्या बुद्धीनं मी स्वीकारतो तेव्हाच मी याच्यामधल्या परिवर्तनाचा, बदलाचा विचार करतो. म्हणून वृक्ष संवर्धनाची भूमिका येते, जल साठवण्याची भूमिका आमच्यामध्ये येते. म्हणून सत्यतत्वाचा विचार जो आहे, हा सत्यतत्वाचा विचार नक्की आणि निश्चित स्वरूपामध्ये प्रामाणिकपणानं काय आहे ते मी अभ्यासणं आणि ते मी स्वीकारणं. माझा आनंद कुठे आहे? आत्ताला वस्तूमध्ये निगडीत आहे, व्यक्तीमध्ये निगडीत आहे, परिस्थितीमध्ये निगडीत आहे. त्याच्याही पेक्षा माझ्यामध्येच असलेल्या माझ्या आनंदाला मला जे अनुभवायचं आहे तो माझ्यातच भाग आहे. हा एक प्रकारानं सत्यतत्वाकडे जाणारा माझा विचार आहे. म्हणून आत्मज्ञानानं आपण त्या सत्यतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. तिथे मन आणि बुद्धी आम्हाला साह्यभूत होतात. म्हणून जे ज्ञान, आत्मज्ञान मला अनुभवता येत आहे त्याच्या अनुषंगानं मी खरं तर वागायला हवं. आणि ज्या वेळेला मी त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच गीतेतला समत्व योग येतो. सुख आणि दुःख यांच्याकडे एक समत्वाची भूमिका बघण्याची आपल्याला येते. म्हणून ह्या विश्वाच्या बाबतीमध्ये ऋषींपासून, आचार्यांपासून अनेकांचं म्हणणं आहे की हे जगच मुळात आमच्यासाठी विश्वविद्यालय आहे आणि हा संपूर्ण निसर्ग हाच आमचा शिक्षक आहे. तो अनेक गोष्टी आम्हाला शिकवत असतो. आम्ही त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याचंही विनाशाकडे जाणारं फळ आम्हाला मिळेल आणि जाणण्याचा प्रयत्न करत, चांगलं करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच्याकडे जाऊ. म्हणून ज्ञानाचा विचार करताना मी ज्ञान कोणाचं? तर सत्यतत्वानं राहणारं ज्ञान हे माझ्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून जीवनाच्या आनंदाचा विचार ऋषींनी जो इथे केला तो एक, माझी वृत्ती सत्यशील असायला हवी. दुसरा विचार त्यांनी आत्मनिग्रहाचा आणि आत्मसंयमनाचा दिला. जेवढं तुम्ही संयमन ठेवाल तेवढे तुम्हाला त्याचे अधिक चांगले अनुभव येतील. मग तो आहाराच्या अनुषंगानं असेल, बोलण्याच्या अनुषंगानं असेल, कोणत्या गोष्टी स्वीकाराव्या, कोणत्या स्वीकारू नयेत, संयमनाचा भाव, आत्मनिग्रहाचा भाव आमच्या आनंदाला निर्माण करतो. आणि तिसरं म्हणजे मनाच्या स्तरावरती मी कोणालाही दुखवणार नाही. जोपर्यंत मी इतरांच्या विषयी वेगळा विचार करत राहतो तोपर्यंत द्वैताची बैठक तयार होते, ती राहते.
पण मी कुणाच्याच विषयी विपरीत बोलणार नाही असं म्हटलं तर तुमचं मन सगळ्यांकडेच एका आदरानं, विनयानं, आपलेपणानं बघत. म्हणून या दृश्य विश्वाचा भाग हा सुरुवातीला मी म्हटलं तसं हिरण्यमयेन पात्रम, ते अत्यंत सुवर्णाचं पात्र आहे, मोहमयी स्वरूपाचं पात्र आहे. प्रकाशमानता त्याच्यामध्ये आम्हाला दिसते आहे, पण ही प्रकाशमानता कशी आहे? मृगजळाचं. मृगजळ ही प्रकाशामधूनच निर्माण होत आहे. आम्हाला तिथे पाण्याचा भास होतो म्हणून आम्ही धावत जातो आणि आमचं ऊर फोडून घेतो. म्हणून जर मी या मोहमयी दुनियेमध्ये केवळ त्या मोहानं आणि आकर्षणानं धावत राहिलो तर मी आनंदाला अनुभवणार नाही, मला जीवनानंद प्राप्त होणार नाही. म्हणून सत्याची प्राप्ती आणि त्या सत्याला अनुलक्षून असलेल्या सत्यधर्माची भूमिका ही माझ्यासाठी महत्वाची आहे. म्हणून हा सत्यधर्म, स्वधर्म, ज्ञानदेवांनी वारंवार या धर्माच्या अनुषंगानं स्वधर्म हाच शब्द अनेक वेळेला वापरलेला आहे. म्हणून भौतिकामधून, दृश्यामधून आपण अंतरंगामध्ये यायचं आहे आणि त्या अंतरंगामध्ये आपण येतो तेव्हाच त्या अध्यात्म ज्ञानाचा, प्रकाशाचा भाव आम्हाला खऱ्या अर्थानं अनुभवता येतो. म्हणून सत्यव्रती ज्ञानवंत ऋषींनी, सद्गुरूंनी हे सगळं अनुभवलं म्हणून ते आम्हाला दाखवा ही भावना या ठिकाणी. ज्या वेळेला हे मायेचं वस्त्र, अज्ञानाचं वस्त्र दूर होतं तेव्हाच आम्हाला येणारी अनुभूती आहे तत्त्वम असि, ते तू आहेस. ते आणि तू दोन्ही वेगळे नाही, तुम्ही एकच आहात. म्हणून आपल्यामध्ये गुरूंच्या द्वारा या सत्यतत्वाला स्थिर केलं जातं. म्हणून गुरु किंवा सद्गुरू कसे आहेत तर ते क्षोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ, हे दोन त्यांचे प्रधान गुण आहेत. क्षोत्रियामध्ये ज्ञानसंपन्नता आहे, समग्रतेनं ज्ञानाचा स्वीकार, आकलन, ती समृद्धता गुरूंच्या जवळ आहे. आणि ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मानुभव त्यांनी घेतलेला. जे मी आकलन केलं, जे मला आत्मसात झालं तेच मी इतरांना देऊ शकतो. म्हणून रामकृष्ण परमहंस विवेकानंदांना म्हणाले, ज्यावेळेला विवेकानंद प्रश्न करतात की तुम्ही देव पाहिला आहे का? हो, तुझ्यासारखाच मी देव पाहिला. याचा अर्थ तुला मी जसा बघतो आहे तसाच मी देवाला बघितलेला. म्हणून ब्रह्मनिष्ठेचा, ब्रह्मानुभवाचा भाव गुरूंच्या ठिकाणी येतो, तो आत्मसात होतो. म्हणून ते आपल्याला त्या ठिकाणी तो भाव सिद्ध करून देतात, त्या मार्गावरनं ते आपल्याला नेतात. इथे पूषण हा शब्द सूर्याला अनुलक्षून आला. पूषण म्हणजे पोषण करता. सूर्य आमचं पोषण करतो आहे. एक प्रकाशमानता तो विश्वामध्ये निर्माण करतो. त्या प्रकाशाला अनुलक्षून अनेक व्यवहार कार्यान्वित होतात. सूर्यास्त झाला की आमचे काही बरेच व्यवहार थांबतात. म्हणून ऊर्जेची निर्मिती म्हणा, धनधान्याची, वनस्पतींचं पोषण म्हणा, या सगळ्यांमध्ये हा सूर्य, हा पूषण, हा पोषण करता कार्यरत आहे. आणि त्याचबरोबर सूर्याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्यप्रकाशामधनं आम्ही अनेक व्याधींचं निराकरण करू शकतो. हे विज्ञानानंही आज मान्य केलेलं आहे. गुरुदेव रानड्यांना ज्या वेळेला क्षयाची बाधा झाली असं डॉक्टरांनी निदान केलं आणि त्यांना काही औषधं लिहून दिली, त्यावेळेला गुरुदेव रानड्यांनी ती औषधं तशीच बाजूला ठेवली. आपल्या घराच्या मागच्या बाजूला त्यांनी एक खड्डा तयार करून घेतला आणि रोज सकाळी 1 तास ते त्या खड्ड्यामध्ये बसून आपली नामसाधनाही करत आणि तो सूर्याचा प्रकाशही ते घेत राहिले. 1 महिन्यानंतर ज्या वेळेला पुन्हा तपासणी केली, क्षयाचा एकही जंतू त्यांच्या थुंकीमध्ये निघाला नाही.
हे प्रकाशाचं, सूर्याचं, पोषणचं कार्य आहे. तो तुमच्यामधल्या अयोग्यतेला दूर करतो आणि जे अधिक चांगलं आहे त्याला तो वाढवत नेतो. म्हणून हा जो पोषण आहे, हा पोषण कसा आहे? केवळ एकच सूर्य आहे असं नाही. आमची अनंत ब्रह्मांड आहे, म्हणून इथे अनंत सूर्य आहेत. त्या अनंत सूर्यांनाही प्रकाशित करणारा हा परब्रह्म सूर्य आहे, हा परमात्मा सूर्य. म्हणून त्याला अनुलक्षून हा पूषणला जी प्रार्थना होते ती एक प्रकारानं आपल्याच आत्मारामाला, आपल्याच आत्म्याला आपण ती प्रार्थना करतो की तू मला आता अनुभवाला येऊ दे, तुझ्या रूपानं असलेला आनंद मला अनुभवता येऊ दे. म्हणून इथे एक भाव अजून असा येतो की हे विश्व जर भगवंतानं व्यापलेलं आहे, प्रत्येक वस्तुमात्र ह्या विश्वातला परमात्म्यानंच आहे, याचाच अर्थ जेवढं विस्तार आहे तेवढं सूक्ष्मत्व आहे. आणि म्हणून त्या सूक्ष्मत्वाला अनुलक्षून मीही स्वतःला सूक्ष्म करायचं. त्या ठिकाणी असलेलं मघाशी म्हटल्याप्रमाणे हे जे मायेचं पांघरुण आहे, मायेचं वस्त्र आहे, त्या मायेच्याच वस्त्राला माझी मनबुद्धी चिकटलेली आहे. म्हणून तिथून तिला मी बाजूला करणं आणि एक प्रकारानं सूक्ष्म स्वतःला करणं मनबुद्धीला, तेव्हाच त्या सत्यतत्वाचं खऱ्या अर्थानं मला दर्शन घडेल. याचाच विचार काल जो आपण उपासनेचा केला की त्या उपासनेमधून आम्ही आमच्या मधल्या सद्बुद्धीला एक प्रकारानं कार्यान्वित करतो. म्हणून त्या पोषणलाच त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे 16व्या मंत्रामध्ये, पूषण्ये कर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूहरश्मीन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि योसा वसौ पुरुषः सः अहम अस्मि. पूषण कर्षे म्हणजे हे पूषण, हे सूर्यदेवा, हे पालन करते. इकर्षे म्हणजे तूच एकमेव द्रष्टा आहे. तूच यम म्हणजे सर्वांचे नियमन करणारा आहेस. तू प्राजापत्य आहेस म्हणजेच प्रजापतीचा तू पुत्र आहेस. व्यूहरश्मीन समूह, तू ह्या समस्त किरणांचा समूह आहेस, ते तुझ्यामध्येच आहेत. तेजो यत्ते रूपम कल्याणतमं, म्हणून त्या किरणांना तू आवरून त्या तेजाला आपल्यामध्येच गोळा कर आणि कल्याणतमं, त्याच्यामधून कल्याणरूप जे तुझं आहे ते मी बघतो. आणि कसं? तत्ते पश्यामी यो सावसौ, हा आदित्य मंडळाचा जो पुरुष आहे ते तुझं जे कल्याण रूप आहे, साह अहम अस्मी, तो मीच आहे. म्हणजे आत्ता सुरुवातीला म्हणताना त्यांनी सुरुवातीला तू द्रष्टा म्हटलं. हे पूषण, तू एकमेव द्रष्टा, सर्वांचे नियमन करणारा, प्रजापतीच्या पुत्रा, तू आपल्या किरणांना आवरून घे आणि तेजाला आपल्यामध्येच गोळा कर, आपल्यामध्येच केंद्रीभूत कर. आणि तुझं हे कल्याण रूप मी पाहतो आहे किंवा मला बघू दे. कसं? हा जो आदित्य मंडळाचा पुरुष आहे तो मीच आहे. सूर्याच्या ठिकाणी प्रतीकाच्या रूपानं आपण ध्यान करावं, तिथे आपण एकाग्र व्हावं, ही भूमिका ऋषींची इथे आहे. आणि ती करत असताना त्यांनी सूर्याचे गुण, त्या ध्यानादेवतेचे गुण आपल्या समोर घेतले. तो कसा आहे? तू पूषण म्हणजे पालन करत आहे. माझ्यातल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक
सगळ्याच भूमिकांचं, विचारांचं तू पोषण करणारा आहेस. सूर्याच्या अनुषंगानं प्रकाशाची भूमिका येते, ज्ञानाची भूमिका येते, तो पोषणाचा भाग येतो. तू कसा आहे? एकर्षे म्हणजे एकमेव द्रष्टा आहे. तूच बघणारा आहेस, तूच अनुभवणारा आहे. म्हणून तुझं जे स्वरूप आहे तेच शेवटी त्यांनी म्हटलं सा अहम अस्मी, तेच माझं स्वरूप आहे. तुझ्यात आणि माझ्यात म्हणताना जरी आत्ता वेगळेपणाचा भाव असला तरी मूलतः आपण वेगळे नाही. आणि तू कसा आहे? पुन्हा टाइम्सच्या परिभाषेमध्ये, वेळेच्या परिभाषेमध्ये तू नियमन करणारा आहेस. म्हणून यम शब्द तिथे आलेला आहे. आपल्याला माहिती नाही, पण त्या यमाचं नियोजन आहे. त्या पद्धतीनं तो त्या त्या व्यक्तींचे मृत्यू त्या त्या वेळेला त्या त्या ठिकाणी हे होत राहतात. म्हणजे नियमनाचा भागही तुझ्या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर तू कल्याणमय आहेस. सूर्याच्या उपासनेनं अनेक उत्तमता आम्हाला प्राप्त होतात. शारीरिक आरोग्य असेल, धीमहीच्या अनुषंगानं बुद्धीचा विचार असेल, आत्ता म्हटलं तसं व्याधी निरसनाचा भाग असेल, सूर्यामध्ये कल्याणमय करणारी भूमिका आहे. आणि त्याचबरोबर तू कसा आहेस? प्रजापतींचा पुत्र आहेस. याज्ञवल्क्य ऋषींनी जे हे ईशावास्य आपल्याला दिलं, त्या याज्ञवल्क्य ऋषींचे गुरु हे सूर्यदेव आहेत. त्या सूर्यदेवांच्याच कृपेनं हा विचार त्यांच्या समोर आला, ध्यानामध्ये, चिंतनामध्ये, आणि तो आपल्या समोर आला. म्हणून त्या सूर्याचं चिंतन, त्या पुरुषांचं चिंतन, म्हणजेच तुझ्या कृपेनं ईशतत्वाला जाणणारा भाव आमच्यामध्ये येतो. आणि प्राजापत्याचा एक भाव म्हणजे प्रजेचे पालन करणारा. या विश्वाचं हा सूर्य सगळं पालन करतो, त्या सूर्यालाही प्रकाशित करणारा ईश्वरच आहे. म्हणून मगाशी मी म्हटलं तसं अनंत ब्रह्मांड, अनंत सूर्य, त्या सूर्यांनाही प्रकाशित करणारा परमसूर्य परमात्म तत्वाच्या अनुषंगानं आहे. म्हणून आत्मा हा केवळ पाहण्याचा विषय नाही, केवळ स्पर्श करण्याचा विषय नाही, तो अनुभवण्याचा विषय आहे. आणि हे अनुभवणं कसं आहे? असौ याहा पुरुषः सहा अहम अस्मी. तो आदित्य मंडळाचा पुरुष आहे. म्हणजे या संबंध सूर्यमालेचा, सूर्य तत्वाचा प्रमुख ज्याला म्हणता येईल, त्याचा तो करता आहे. म्हणून शेवटी ते परमतत्वावरती आलेले आहेत, परमपुरुषावरती आलेले आहेत. आणि त्या परमपुरुषालाच अनुलक्षून माझ्यातही तो परमपुरुष आहे, ही भूमिका तिथे आहे. म्हणून ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची आपली अवस्था आहे तत्त्वम असि सहा अहम अस्मी. ते मीच आहे, मी तेच आहे, हा भाव आपल्यामध्ये येतो. म्हणून ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. तो ब्रह्मापेक्षा वेगळा राहू शकत नाही, तो ब्रह्मरूपच होतो. म्हणून माणूसपणामधनं आपण देवपणामध्ये येणं, देवत्वामध्ये उत्क्रांत होणं, हा विचार पुरुषः सहा अहम अस्मी मध्ये, जीवभावामधून आत्मभावामध्ये येणं, देहबुद्धीमधून आत्मबुद्धीमध्ये येणं आहे. म्हणून मी तो आहे असं न राहताना तो मीच आहे या एकरूपत्वावरती आपण येतो. आणि म्हणून प्रकाश देणं, आपला प्रभाव दाखवणं, तो निर्माण करणं, ही भूमिका या ठिकाणी आहे. म्हणून सामान्य सूर्य एक प्रकारानं आम्हाला या विश्वामध्ये दिसतो, अनुभवता येतो, तो प्रगट ब्रह्माचा विचार आहे. आणि ऋषी महासूर्याचा विचार करतात, ते अप्रगटाचा विचार करतात, की जे आत्ताच्या कल्पनेच्याही पलीकडे आहे, ते जाणण्याचा विचार
त्यांच्यामध्ये येतो. म्हणून सूर्याचा एक विचार असा आहे, सूर्यभिः गम्यते इति सूर्या. ज्याच्यामधून येणं आणि ज्याच्यामध्ये लीन होणं हा भाव तिथे आहे. महापुरुषांनी त्याला प्राप्त करून घेणं, त्याचं दर्शन अनुभवणं असा असलेला हा परमात्म स्वरूप सूर्य, तो माझ्या जीवनामध्ये मी उतरवणं, माझ्या अनुभूतीमध्ये मी त्याला आणणं, म्हणजेच मी परमात्म स्वरूप होऊन जाणार. आणि ते परमात्म स्वरूप हे नेहमीच कल्याणाशी निगडीत राहतं. ते परमात्म स्वरूप तुम्हाला मग एक प्रकारानं अकल्याणाकडे नेत नाही. तुम्ही त्याच भावावरती नंतर अखंडपणानं राहता. म्हणून पुढला 17वा मंत्र येतो, वायुर्य नीलम मृतमेधदम भस्मांतम शरीरम ओम क्रतोस्मर कृतगस्मर क्रतोस्मर कृतगस्मर. अनिलम, माझा प्राण अविनाशी तत्वामध्ये प्रविष्ट होवो. प्रविशंतु म्हणजे होणे. आणि कसं आहे, अथ इदम भस्मांतम शरीरम. अविनाशी तत्वात प्रतिष्ठित होणे, त्याच्यामध्ये तो समाविष्ट होणे. प्राण त्याच्यामध्ये समाविष्ट झाला. देहाची अवस्था काय आहे? देह तसाच आहे. व्यक्ती गेल्यानंतर व्यक्तीतलं प्राणतत्व निघून गेलेलं आहे, देह तसाच आहे. त्या देहाची आम्ही पुढली प्रोसेस करतो. म्हणून इथे अथेदम इदम शरीरम भस्मांतम, प्राण तुझ्यामध्ये समाविष्ट झाल्यानंतर असलेला हा जो देह आहे, हे जे शरीर आहे, हे भस्म होवो. म्हणजेच एक प्रकारानं त्याचं सर्वचा सगळा भाग निघून जावो, त्या स्वरूपामध्ये राख होवो. आणि कसं आहे, ओम क्रतो स्मर कृतग स्मर, केलेल्या कर्माचं मला स्मरण होवो. हे 2 वेळेला त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इथे आता कशी आहे, मागच्या श्लोकामध्ये त्यांनी काय म्हटलं की तोच पुरुष मी आहे, मी तेच अमृत तत्व आहे. मी एकदा या परमोच्च अनुभूतीवरती आल्यानंतर मग मरणकाळी माझी अवस्था कोणती असेल, मी कोणत्या अवस्थेमध्ये असेल. विज्ञानाच्या अंगानं शरीरामध्ये कुठला तरी दोष निर्माण होणं आणि मी मृत्यूला स्वीकारणं हा विज्ञानाचा भाग असेल. पण आत्मतत्वाच्या अनुषंगानं मरणकाली माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी, माझा प्राणाचा विचार हा या ठिकाणी येतो. म्हणून मृत्यूला मी आनंदानं स्वीकारावं, आनंदानं त्याला सामोरं जावं. जसे अंगावरचे कपडे मी सहजतेनं बदलतो, तशा रीतीनं मी या देहातून आत्मतत्वाला बाजूला करत दुसऱ्या नव्या देहाला स्वीकारावं, ही सहजता आम्हाला निर्माण करायची. म्हणून इथे वायूचा विचार केला. वायुरमनिलम, प्राण हा वायू तत्वामध्ये विराम पावतो. या वातावरणामध्ये तो प्राण सामावला जातो. आणि देह जो आहे, हा देह पृथ्वी तत्वामध्येच राहतो. म्हणून त्याला पूर्ण किंवा त्याच्यावरती अग्निसंस्कार करणं ही क्रिया आम्ही करतो. आपल्या संस्कृतीच्या अनुषंगानं इथे त्यांनी भस्म शब्द वापरला. म्हणजे आम्ही जाळल्यानंतर, दहन केल्यानंतर, अग्निसंस्कार केल्यानंतर त्याची राख होते. ती अवस्था माझी शेवटची येईपर्यंत तुझं स्मरण माझ्यामध्ये राहो. केलेल्या कर्माचं स्मरण म्हणजे केवळ मी प्रापंचिक कर्म काय केली हा भाव नाही, तर तुझं स्मरण जे मी आत्तापर्यंत करत आलेलो आहे
तेच स्मरण मला त्यावेळीही कायम राहो. शेवटच्या श्वासालाही तूच माझ्या समोर असावा. तुझ्या स्मरणामध्ये, तुझ्या चिंतनामध्ये मी असावं. म्हणून अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम अर्जुनाला भगवंताने म्हटलं. कारण त्या शेवटच्या क्षणी ह्या देहाला सोडत असतानाही तू माझ्या स्मरणामध्ये राहा. हे स्मरण मला त्या वेळेला सुद्धा का बरं होईल किंवा कसं होईल, जर आधीपासून मी स्मरणाची सवय ठेवली असेल तर. म्हणून आधीपासून मी तुझ्या चिंतनामध्ये राहतो, त्या कर्माचं स्मरण माझ्यामध्ये असू दे, ही भावना त्या ठिकाणी. आणि हे 2 वेळेला त्यांनी दिलं. ओम करतो स्मर कृतग स्मर, करतो स्मर कृतग स्मर. एखादी गोष्ट तुम्हाला जर ठामपणानं प्रतिपादित करायची असेल, त्यावेळेला शब्दांची द्विरुक्ती हा भाषेचा एक धर्म आहे, भाषेचं ते एक वैशिष्ट्य आहे. म्हणून अनेक वेळेला वेदांताच्या चिंतनामध्ये किंवा काही ठिकाणी तुम्हाला त्याचा ठामपणानं सांगणारा भाव हा मांडलेला अनुभवता येईल. हे स्मरण माझ्यामध्ये असावं, अन्य कोणत्याही विषयांचं स्मरण माझ्यामध्ये राहू नये. म्हणून अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा काही वेळेला अनुभव आपल्या वाचनामध्ये येतात किंवा कोणाकडून तरी सांगितले जातात. आणि हे डॉक्टरांनी सुद्धा अनेक ठिकाणी मान्य केलेलं आहे. देहातून तुमचा प्राण गेला आणि श्वास थांबलेला असला तरी सुद्धा ज्याला नियमितपणानं काही एक नामस्मरण करण्याची सवय आहे, अशा व्यक्तींचे ओठ डॉक्टरांनी हे गेले असं डिक्लेअर केलेलं असतानाही तुम्हाला हलताना दिसतील, किंवा माळेची जी सवय असते ही बोट काही काळ तशीच चालू राहतात आणि मग शांत होतात. प्राण म्हणजे ह्या देहातला लौकिक अर्थानं किंवा विज्ञानाच्या परिभाषेनं प्राण जरी गेलेला असला तरी भगवंताचं नाम हे त्याच्यानंतर बाहेर पडतं, ते तुमच्या देहामध्ये तिथेच असतं. म्हणून साधनेच्या द्वारा जीवनाचा माझा जीवनभराचा प्रयत्न जर कुठला असेल तो त्या ईश्वर स्मरणाच्या अनुषंगानं आहे, त्या मुक्तीच्या अनुषंगानं आहे. म्हणून देहाला सोडलं म्हणून तिथे मृत्यूचा विचार आहे, आणि परमतत्वामध्ये लीन होणं म्हणून परमानंदाची अनुभूती आहे. म्हणून म्हणताना आम्ही व्यक्ती गेल्यानंतर कैलासवासी वैकुंठवासी, अरे तो त्या ठिकाणी गेला, ही भावना म्हणजे एक प्रकारानं त्या अनुभवाशी, त्या परमानंदाशी तो कुठेतरी गेला. मग आता हा देह जाळल्यानंतर तिथे राख आली. इथे ऋषींनी भस्मांतम शरीरम, भस्म शब्द वापरलेला आहे. भस्मामध्ये पवित्रता आहे. जर परमात्म तत्वाच्या अनुषंगानं आयुष्यभर तुमचा देह अत्यंत पवित्र झालेला असेल तर त्या देहामधला राख हा शब्द राहणार नाही, त्याला भस्माचं स्वरूप आहे. म्हणून महासत्पुरुषांच्या भस्माच्या बाबतीमध्ये, चितेच्या बाबतीमध्ये ते भस्म पावित्र्याच्या भावनेनं कपाळी लावलं जातं. म्हणून आजपर्यंत मी विसरलो तरी सुद्धा राहिलेल्या काळामध्ये मी भगवंताच्या स्मरणाशी, त्याच्या चिंतनाशी स्वतःला कुठेतरी मी गुंतवून घ्यावं. अखंड स्मरणाची भावना म्हणून केलेल्या कर्माचे स्मरण कर, असं यांनी 2दा म्हटलं. मी किती प्रपंच केला आणि किती परमार्थ केला, भगवंताला किती काळ मी आठवलं, हा विचार, हे स्मरण ज्या वेळेला मी करतो त्याच वेळेला मला असं वाटेल की अरे हे स्मरण कमी होतं आहे, मला ते वाढवायचं आहे. म्हणून जेवढा वेळ मिळेल की तो माझ्या दृष्टीने आत्ताला काहीच काम नाहीये, तो अनावश्यक वेळेमध्ये खर्च करण्यापेक्षा मी तो परमात्म तत्वाच्या चिंतनामध्ये, त्याच्या स्मरणामध्ये,
त्या सत्संगामध्ये मी द्यावा. अशा रीतीनं त्यांनी 15, 16 आणि 17 मधनं आम्हाला हळूहळू विकसित करत, आमच्यातली संन्यस्त वृत्ती वाढवत, आमच्यामधला अर्थभाव मोह कमी करत, कर्मालाही एक उत्तमता देत अशा आत्मतत्वाच्या उंचीवरती आणलं की आम्ही त्याच्याशी पूर्णपणानं एकाकार झालो. आणि एकदा त्याच्याशी एकाकार झाल्यानंतर एक प्रकारानं आम्ही हे जे काही आत्मसात केलं, अनुभवलं, त्यालाच अनुलक्षून शेवटी गुरु आणि शिष्य दोघेही एक प्रकारानं तिथे प्रार्थना करतायत. ती शेवटच्या श्लोकामध्ये अग्ने नय सुपथा राये अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान युयोध्यस्म जुहुराण मेन भूयिष्टान्ते नम उक्तिम विधेम. अग्ने नय, इथे त्यांनी अग्नी म्हटलेलं आहे. हे अग्निदेवते, अस्मान राये सुपथा नय, आम्हाला तू धनाप्रत कल्याण मार्गानं ने. आणि हे देवा, विश्वानी वयुनानी विद्वान, तू सर्व कर्मांना जाणणारा आहेस. म्हणून युयोध्यम अस्म जुहुराण, अस्मत जुहुराण म्हणजे आमचे मार्गातील प्रतिबंध, आमचे असलेले सगळं पाप, युयोधी म्हणजे तू दूर कर. ते भूयी इष्टाम नम उक्तिम विधेम, आम्ही ते आपल्याला वारंवार विनयपूर्वक प्रणाम करतो, आम्ही आपल्याला वंदन करतो. इथे आपली वाटचाल ज्या सत्यतत्वाकडे आम्हाला न्यायची आहे, त्या ध्येयापर्यंत आम्हाला जायचं आहे, त्याच ध्येय मार्गावरून, त्याच सन्मार्गावरून आम्हाला यापुढेही हे अग्निदेवा तू चालत नाही. मघाशी पूषणचा विचार केला, आता त्यांनी अग्नीचा विचार केला. सुरुवातीच्या मघाशी मी म्हटलं तसं वेदकालीन परंपरेमध्ये अग्नी आणि सूर्यांना विचारामध्ये घेतलेलं होतं. प्रकाशमानतेचा दिसण्याचा भाग सूर्याच्या रूपानं होता आणि यज्ञाच्या अनुषंगानं अग्नीचं अस्तित्व त्यांनी अनुभवलेलं होतं. म्हणून इथे हे जे काही आहे, हे आम्हाला जीवनामध्ये शांती प्राप्त करणं असेल, आनंद अनुभवणं असेल, मुक्ती अनुभवणं असेल, तो आमचा सुपथ आहे. धनाला कल्याणाप्रत नाही याचा अर्थ भौतिक धनाचा विचार नाही, तर आत्मानंदाचं धन, ते कल्याणाचा भाव हा आम्हाला इथे प्राप्त होऊ दे. म्हणून सूर्य, अनल आणि अग्नी यांच्यामधून ऋषींनी आमच्या समोर तेजस्विता, कल्याणमयता आणि पोषणाचा विचार 16व्या मंत्रात सूर्याच्या अनुषंगानं, पूषणच्या अनुषंगानं दिला. 17व्या श्लोकामध्ये त्यांनी अनल शब्द वापरला. त्या अनलामधनं वायुरूपाचा, प्राणतत्वाचा विचार आमच्या समोर दिला आणि त्या अमृतत्वाकडे त्यांनी आम्हाला नेलं आणि इथे अग्नीचा विचार केला. सूर्य आणि अनल यांच्यामधून येणारं परब्रह्म तत्व हे अग्नी समान आहे. आता अग्नीचे धर्म काय आहेत ते बघा. एका पूर्ण परब्रह्माची धारणा, ती अनुभूती इथे ऋषी आमच्या समोर ठेवत आहे. अग्नीचा एक धर्म तेजस्वी आहे, दुसरा धर्म त्याच्यामध्ये परिपक्व करणं आहे. आम्ही स्वयंपाकामध्ये त्याला वापरतो तेव्हा पदार्थ शिजतो, म्हणून परिपक्वता हा अग्नीचा धर्म आहे. अग्नी सुवर्णाच्या अनुषंगानं विचार करत असताना किंवा अनावश्यक कचरा जाळताना जे अयोग्य आहे ते जाळून टाकणं, शून्य करणं, ही भूमिका अग्नीची आहे. आणि अग्नीचा चौथा धर्म म्हणजे तो ऊर्ध्वगामी आहे.
मला सत्यधर्माच्या अनुषंगानं ऊर्ध्वगामी व्हायचा, उन्नत व्हायचा, कल्याणाप्रत जायचा. म्हणून दृश्यातून अदृश्याकडे जाणारा, अनेकातून एकत्वामध्ये येणारा आणि स्थूलातून सूक्ष्माकडे जाणारा हा प्रवास म्हणजेच अंतरंगामध्ये उतरणं. तेजस्वी, परिपक्वता, जाळून टाकणं अनावश्यक, आणि ऊर्ध्वगामी, वर जाणं. म्हणून गीतेनंही ज्ञानाग्नी शब्द वापरलेला. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी. ज्ञानाग्नीमध्ये आमची सगळी कर्म दग्ध होतात, तेव्हाच आनंदाच्या अनुभूतीकडे आम्ही येतो. म्हणून हा अग्नी आमच्यातला अहंकार बाजूला करू दे, आमच्यातला मीपणा बाजूला करू दे, आजपर्यंत घडलेल्या अयोग्य कर्मांना तो बाजूला करू दे, आणि पूर्ण शुद्ध, प्युअर ज्याला म्हणता येईल, ती भावना, ती भूमिका आमच्यामध्ये येऊ दे. मग ही भूमिका केव्हा येते? शरणागत वृत्ती येते तेव्हा. म्हणून शेवटी म्हटलंय नम उक्तीम विधेम. त्या शरणागतीचा, त्या समर्पणाची कृती कुठे आहे? त्यातला पहिला भाव कुठे आहे? माझा नमस्कार करणारा भाव, माझा विनय व्यक्त करणारा भाव. मी तुमच्या समोर विनयशील झाल्याशिवाय तुम्हाला कडून जे मला प्राप्त करायचं आहे किंवा तुम्हाला मला जे द्यायचं आहे ते मला प्राप्त होणार नाही. माझा अंतिम प्राप्तव्य हे जर ईश्वर दर्शन असेल तर त्या ईश्वर दर्शनाचा प्रारंभ, त्याच्यासाठीची माझी पहिली कृती नमनाशी आहे. आणि ह्या नमनाचं वैशिष्ट्य असं आहे, तुम्ही सरळ बोला नाही तर उलट बोला, शब्द बदलत नाही. त्याचा भाव म्हणजे माझ्या मनाला मी शून्य करणं आहे. जे मन आज दृश्यामध्ये धावतं आहे, जे मन अनेक विषयांना, इच्छांना, कामनांना, संकल्पांना निर्माण करत आहे, त्या मनाला मी त्याच्यामधनं पूर्ण बाजूला करणं आहे, ती शून्य अवस्था आणणं आहे. म्हणून या उपनिषदानं आमच्या समोर जे ईश्वर दर्शनाचं स्वरूप मांडलं, त्याचा भाव म्हणजेच माझ्या ज्ञानाचा विचार, माझ्यामधल्या वैराग्याचा, संन्यस्त वृत्तीचा विचार आणि माझ्यातल्या कर्माचा विचार, ज्ञान आणि कर्म यांचा समन्वय साधत माझ्यामध्ये मी विवेक आणि वैराग्य जागा करणं, या अनुषंगानं आलेला आहे. म्हणून अनेकांचं म्हणणं असं आहे की एवढं एक उपनिषद जरी तुमच्या आचरणामध्ये आलं, आणि त्यातही महात्मा गांधी असं म्हणालेले आहेत की यातले पहिले 2 मंत्र जरी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले आणि ते तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही उतरवले, आचरणामध्ये आणले, तर तुम्हाला गीता सुद्धा बघायची गरज नाही आणि बाकीच्या उपनिषदांचाही विचार करायची गरज नाही. एवढा विचार ईशावास्यानं पुरुषार्थाच्या अनुषंगानं आमच्या समोर दिला. इथे वेदांत म्हणजे त्या परमतत्वाचाही विचार आहे, आणि माझ्या आत्ताच्या प्राप्त जीवनामधून, माझ्या प्रापंचिक वातावरणातून त्याला प्राप्त करणाऱ्या पुरुषार्थाची दृष्टीही या उपनिषदानं दिलेली आहे. म्हणून उपनिषद अभ्यासाची परंपरा आहे की सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा विषय आपण समजून घ्यावा आणि तो पुन्हा माझ्या चिंतनामध्ये राहावा. याच्यासाठी शेवटचा मंत्र झाल्यानंतर पुन्हा एकदा पहिल्या मंत्राचं उच्चारण आहे. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्. म्हणजे माझ्या चिंतनाच्या पातळीवरती मी पुन्हा त्या चिंतनामध्ये राहतो आहे, हा भाव या ठिकाणी आहे. अशा रीतीचा हा पहिल्या उपनिषदाचा चिंतन विचार आपल्या समोर आलेला आहे.
सुंदर. साधा शब्द असतो पण किती उलगडून उलगडून सांगता जातं. कडवं आणि माध्यंतिक ते शाखा आहेत, त्या शाखा 2 भाग आहेत. ऋषी परंपरेमध्ये आलेले ते 2 भाग आहेत. आणि गुरूंचे गुण तुम्ही क्षत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. गुरुचे गुण आहेत का? गुण. गुरु कसा क्षत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. श्रोत्रिय. म्हणजे समग्रतेने ज्ञान हा, ज्ञानाची संपन्नता आणि ब्रह्मानुभवाची बैठक. आणि हे अग्नितत्वाचे जे 4 गुण सांगितले ना, तसं शुद्धता म्हणजे किंवा सर्व भस्म म्हणजे अनेकातून एकत्व आहे. उद्भव आहे म्हणजे उन्नत करणारा. तसं तेजस्वी परिपक्वाचे अजून 2 लाईन सांगितले. परिपक्व. हा, पण परिपक्व म्हणजे जसं शुद्धता म्हणजे अनेकातून एकत्व आहे ना, असं परिपक्वाचं पण तुम्ही ते 2 लाईन. परिपक्वता म्हणजे पूर्णपणानं तुम्हाला त्याचं आकलन होणं. स्वयंपाकाचं उदाहरण होतं. पदार्थ सोनेरी आवरण उचलायच्या बद्दल जे म्हटलेलं आहे ना, ते छांदोग्य उपनिषदामध्ये ते कम्प्लिटली त्या आवरणावरच उपनिषद. तर ते इथे त्या छान लिहितात. 2च वाक्य वाचून दाखवते. ते तत्वम सत्य धर्म प्लीज रिमूव्ह इट जस्ट अ लिटल. थोडस उघडा, व्हेरी जेंटली, प्रेमाने उघडा, नॉट ॲरोगंटली, नॉट इम्पॉर्टंटली. म्हणजे ते सत्यावरचं आवरण काढताना काय म्हणतो ॲरोगंटली, गर्वानी किंवा असं ना, करेक्ट, येस, एकदम. नॉट अक्युजिंग द अँसेस्टर्स दॅट दे हॅव टोल्ड अस लाईज. आम्हाला का आमच्या पूर्वजांनी सांगितलं नाही, किंवा आईवडिलांनी आम्हाला हे का नाही शिकवलं. आपण जे म्हणतो लहानपणापासून आईवडिलांनी आम्हाला का नाही शिकवलं की तू आरती नाहीयेस, तू आत्मा आहेस. हे जे आपण ब्लेम गेम खेळतो तसं न करता, नथिंग ऑफ दॅट. इट इज जस्ट अ कलरिंग अप. वाय डोंट यू रिमूव्ह द वेल. खूप पोएटिकली त्या इकडे बोलतात. वाय डोंट यू रिमूव्ह द लेड जेंटली, ओ माय स्टुडंट. You who are dedicated to the perception and the living of the truth, please just remove that and you are with the reality. एवढं एक आवरण काढलं तर सत्याबरोबर हळूवारी काढा, सूक्ष्मतेने काढा, प्रेमानेही काढा. आता ह्याच्यात एक वाक्य अजून असं आलं होतं की मनाच्या स्तरावर मी कोणालाही दुखावणार नाही. म्हणजे द्वैत तयार. पण आधीच्या श्लोकांमध्ये त्यांनी म्हणजे असं पण आपण हे केलंय की आपल्यावरती जर कोणी हे करतील त्याचा प्रतिकार करा. मग आता हे कसं सांगड घालायचे. दुखवू नका याचा अर्थ त्याला वाईट वाटेल किंवा ज्याला हर्षपणा म्हणतो आपण, ज्या हल्लीच्या वातावरणात जे आपण बघतोय, ह्यानं त्याच्यावर चिखलफेक करायची आणि त्यानं ह्याच्यावर चिखलफेक करायची. इथे त्याचा शेवटी निष्कर्ष 0. तसं आपण एकमेकांवरचं मन दुखवणं नाही, याचा अर्थ त्याच्या मनामध्ये ते कायमचं राहील की हा मला असं बोलला, ह्यानं मला असं दुखवलं, असं आपण वागायचं नाही. प्रतिकार आहे ना, पण त्या प्रतिकारानंतरही त्यावेळेला मी बोललेलो असेल कदाचित की आता मी तुम्हाला प्रतिकार केलेला आहे, तुमच्या मनात काय आहे मला माहिती नाही, पण मी मात्र तुमचा विषय त्या दृष्टीने आता बघत नाही, किंवा तो वेगळेपणा, द्वेषाचा भाव मी माझ्यात ठेवत नाही. इथे मी माझ्यापुरता माझं कर्म करून बाजूला झालेलो आहे. जिथे जे बोलायला पाहिजे तेवढं बोलायचं, जे करायला पाहिजे ते करेक्ट, पण ते तिथे संपलं. आपण ते मनामध्ये मनात ठेवतो, आणि तिथे तो पहिला विचार त्यावेळेला होता. आपण हे इथे ठेवायचंच नाही आहे. किंवा तू माझ्या बरोबर असं केलं म्हणून तू वाईट आहेस,
हा भाव मनात म्हणजे द्वेषाचा भाव, की तू माझं भलं नाही इच्छत आहे. सो हा द्वेषाचा भाव आहे, पण तो आहे. पण जेव्हा आपण प्रतिकार करतो तेव्हा समोरचं दुखावलं जातोच ना. कारण त्याला त्याला असं वाटत नसतं की बाबा नाही नाही, त्यानं कृती केली म्हणून मी प्रतिकार केलेला आहे. और प्रतिकार में एक विनम्रता भी रहनी चाहिए. Offense You have to आपल्याला present your side. मी होऊन तुम्हाला दुखवत नाही. तुम्ही मला त्रास दिला म्हणून मी त्या मोमेंटला तुम्हाला प्रतिकार करतोय. पण संपतो. त्या प्रतिकारामध्ये हार्शनेस नसतो. प्रतिकार हार्श असला जरी नाही हार्शनेस पण नको. जसं म्हणले की विनम्रतेने आपण सांगितलं, समजा तू मला दुखावलंय आणि मी तुला सांगितलं की असं असं तू माझ्याशी पण हे वागलीये. रिॲक्शन मध्ये तू रूडली जरी उत्तर दिलं, हा समजा मला कोणीतरी बोललं आणि मग मी पण 2 चे 4 पण दिले तिकडे, पण ते झाल्यानंतर ती तिथल्या तिथे कर्म घडला तो, त्यानंतर त्या व्यक्तीबद्दलचा द्वेष माझ्या मनामध्ये मी नाही ठेवायचा. झालं, तू बोलले मी बोलले, संपला विषय. तिथल्या तिथे त्याचे संपूर्ण आहे ना, हे आपण नाही करत. मी कॅरी इन अवर हार्ट, इन अवर माइंड, इन अवर थॉट्स, असं होतं. आणि म्हणून मग तो द्वेष निर्माण होतो. द्वेष हा भाव आहे. इमोशन विल कम फ्रॉम युअर थॉट्स. आणि विचारांमध्ये तो ते वाईट आहे, बरोबर नाही केलं, मलाही वाईट वागायला लावलंस, तूही वाईट वागलं, सगळे जे विचार आहेत हे विचारांनी द्वेषाची भावना. सो थॉट्स विल क्रिएट एनर्जी गॉट इन टू मोशन. थॉट्स विल क्रिएट इमोशन. तो नाही क्रिएट करायचा ह्यांच्यामध्ये. सगळ्या उपनिषदांमध्ये अग्नी आणि सूर्याचं खूप तोच विषय आहे. सगळीकडे त्यांचं कारण ग्रोथ त्यांच्यामुळे होते. जसं आपण ते म्हटलं, परिपक्वता त्याच्यामध्ये येते आणि डिस्ट्रक्शन, भस्म होणं, हे पण त्याच्यामध्ये. सो क्रिएशन, सस्टेनन्स आणि डेसोलेशन, तिन्ही गोष्ट सूर्य अग्नी. मस्त मजा. खूप छान सर, खूप चल, एक ओंकार म्हणूया. उद्या प्रश्न उपनिषद चालेल.